आणि बऱ्याच जणांनी सांगितले की मस्तपैकी आपण एकमेकांशी बोलावं, शेअर करावं, आपल्याला जे वाटते ते मोकळ्यापणाने बोलावं. फक्त मोकळेपणाने बोलत असताना बायकोला थोडं थोडं नवऱ्याने सहन करावं. कारण इतके दिवस ते प्रेशर कुकर दाबून ठेवला तुम्ही, काय नाटकं करून, समजा मी कामात बिझी आहे, नोकरीत बिझी आहे, धंद्यात बिझी आहे, मला वेळ मिळाला नाही, तिचं बोलणं राहूनच गेलं. मग आता तुम्हाला काय वाटतं, अरे ते उल्हास बोलला होता किंवा कोणीतरी बोललं होतं, त्यांचा गेट टुगेदर झाला होता, आपलं पण गेट टुगेदर करावं, पुढच्या वेळेस आपली बायको चिडचिड करू नये म्हणून आपण तिला आत्ताच थोडं थोडं बोलतो करावं. असं तुम्ही त्या प्रेशर कुकरचं झाकण काढलात रे काढलात की पहिल्यांदा शिट्टी वाजेल बरं काय. तर ती शिट्टी शांतपणे ऐका. मला असं वाटतं की त्याच्यात तुम्हाला सगळ्या चाव्या सापडतील. म्हणजे आपण कुठे कुठे काय काय गडबड करून ठेवलेली आहे मागच्या 50-60 वर्षामध्ये, ती सगळे ते शिट्टीतून तुम्हाला कळेल. पण उसको अगर आप सुनोगे तो लाईफ बहुत हसीन है, एवढं मला नक्की या निमित्तानं सांगावं असं वाटतं. आणि इथं आम्हाला सगळ्यांना बोलण्याची, गेट टुगेदरला एन्जॉय करण्याची तुम्ही सगळ्यांनी संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. तुम्ही इथं आम्हाला फार आदर सन्मानाने इथं बोलवलं, खूप सत्कार केला सगळ्या पाहुण्यांचा. मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या शिक्षकांना जे तुम्ही बोलवलं, गुरुजनांना, ती मला फार कौतुकाची गोष्ट वाटली, जी सहसा बऱ्याच वेळेस घडत नाही. आपण म्हणतो पण घडत नाही. आणि बरेचसे गुरुजी आले सुद्धा आणि त्यांनी मन मोकळं केलं सुद्धा. तर ही एक फार चांगली बाब या बॅचनी केली आहे. आणि गेट टुगेदर म्हणजे बहुत सारी एन्जॉयमेंट भी आपने की, काय प्रभात फेरी काढली, हे केली. ते माझ्या बायकोला सांगत होतं, अगं ते प्रभात फेरी काढण्यात ती म्हणे असंच वाटलं तुला एकदम, अरे बहुत बढ़िया कर रहे हैं. तो कॉम्प्लिमेंट्स टू ऑल ऑफ यू फॉर सच ए ब्यूटिफुल गेट टुगेदर. थँक यू अँड बेस्ट विशेस टू ऑल. नमस्कार.